जो चाइनीज कम्युनिस्ट पार्टी के साथ जो समझौता हुआ उसका मसौदा देश के सामने। गौरव वल्लभ ही व्यक्ती कोण आहे सांगायची गरज आहे, तरी पण एक शॉर्ट इंट्रोड्यूस. गौरव वल्लभ पहिले काँग्रेसमध्ये होता. आज असे किती सिंधिया, किती लोक काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टी म्हणजे खरं मोदीला सपोर्ट करतात, स्वतःहून जागे होतात. तर त्यांनी सांगितलं की कम्युनिस्ट पार्टीला धरून त्यांनी 5 पॉईंट बोलले. तुम्ही खाली लिंक पण असेल. डीमॅट अकाउंट 15% वाढले, IPOमध्ये पैसे कमवतात, कुठेतरी कंपनी तिचं नाव घेतलं 3, जॉर्ज सोरोसचं नाव घेतलं 3, परत अजून एका कंपनीचं नाव घेतलं. त्या 5 सिस्टमच्या मार्फत काँग्रेस, जॉर्ज सोरोस आणि चायनीज फंडेड ह्यांच्यामार्फत काँग्रेस आपल्याला लुटते, ते त्याला सांगायचं झालं. मला खूप फंबल, कारण इतकं फास्ट हे जग चाललं आहे. प्रत्येकजण आपापलं काम करतं, पण ॲज अ जर्नलिस्ट, आय एम नॉट अ जर्नलिस्ट. माझ्याकडे कुठे जर्नलिस्टसाठी जागरूक म्हणून जर्नलिस्ट आणि सगळं फंबलचं आपण ऑनेस्ट मी बोलतो ना की मी जागरूक आहे. आणि मोदी सगळ्यांच्या विरोधात घुसला, तर माझ्या तोंडी मोदीच बोलून घेतो. आणि जय बागेश्वर त्यांच्या संन्यास हे मी नेहमीच बोलतो आहे, कारण त्यांचा आशीर्वाद, गुरुचा आशीर्वाद असायलाच पाहिजे. कारण मागचे 40 वर्ष मी प्रयत्न करतो हे जॅज्युएट्स प्रकटीकरण लोकांना सांगायला. काही लोक एवढे लबाडी आणि कोण आज काँग्रेसमध्ये BJPमध्ये पण घुसतील, कोणाला पकडतील, कोणाला काय करतील, कॅमेरा काय बघून बघ. तर कळत सांगतो राजानो, गौरव वल्लभ, ज्योतिरादित्य सिंधिया, चव्हाण महाराष्ट्रामध्ये, असे अनेक, त्या 3च नाव, दादा अजित पवार साहेब. दादा तुम्ही माझ्या आवडत्या, पण त्या भक्ती मंडळी कीर्ती चुसलीकर महाराजांना जरा सांभाळून ठेवा, बदल मनसेच्या विरुद्ध जाते, कळलं असेल तुम्हाला. मातीकर छान नाव. तर आपण डायरेक्ट मी 15 मिनटंच घालतो, 3रा व्हिडिओ बनतो आणि ह्याला मी एक धरून एक लिंक धरतो. मी लिंक बोलतो पण टाकत नाही, पण कारण मागच्या वेळेला लिंक देण्यासारखा नव्हतंच. कारण मी तसं वेळेला मी जेजुएट्स बोलता जेजुएट्स बोलणं इतकं सोपं नाही. 4था व्हिडिओ, जेजुएट्स बोलणं सोपं नाही. तर करंट अफेअर्स मार्फत ते म्हणतात ना, कली पुरुष तो अदृश्य आहे. मी कली पुरुष आहे, मी दृश्य असून सुद्धा अदृश्य आहे. मी तुमच्या मार्फत, कोणाच्या मार्फत कोणाला चावेन. ही मीन राशीची लोक आहेत, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. मी लिंक शक्यतो जमेल तर मी टाकतोच आहे. प्लीज सपोर्ट मी, असं मी स्टार्टिंगला देईन. 5 समर बॉन्स राईट हँड, हे माझा राईट हँड आहे. आणि अगेन्स्ट 5 विंटर बॉन्स, हे 5 समर सायन्स, 5 विंटर सायन्स, हे 4 होली वॉर्स. म्हणजे विसरायला खूप होतं, खूप. समुद्र मंथन, रामायण, रामाचं युद्ध, महाभारताचं युद्ध, आणि त्यात 4थं 3रं महायुद्ध सुरू होणार. ते हे होलीच 4थं असणार. 3रं महायुद्ध जे आहे विश्वयुद्ध, हे होली वॉरचं 4थं असणार. तर या सर्व काळापासून ही उपद्रवी मंडळी राहू केतू, बरोबर. जेव्हा राहू केतू म्हणतो
तेव्हा त्याच वेळेला मी राहू केतू, गणपती, हनुमान, दत्तात्रेय ह्यांचासुद्धा संदर्भ जोडतो. कारण राहू केतू काही एका बापाचा नाही आहे. राहू केतूचा एक ॲस्ट्रॉलॉजी संदर्भ आहे. त्याचा वापर करूनच ही मंडळी उपद्रवी, आपली राक्षसातली असो किंवा आपल्यापैकी असो, आपण काही देव नव्हतो पण माणूस एवढं बोललं तर ठीक. मग परत मी जितका बॉस करतो तितकं मी आयलो होतोच. पण आता आंघोळ नाही, म्हणजे आंघोळ सकाळीच केली, 3 वेळा आंघोळ करतो लटरली. तर कसं बोलतो तर मला पॉईंट वाटतो. तर 6-7 व्हिडिओ झाला आणि मी भटकतच बोलतो, प्रयत्न करायचा. तर जेजुएटचा बोलता 7वा व्हिडिओ. जेजुएटचा बोलता त्यांची एवढी उलाढाली आहेत, जसं मी म्हटलं की ते विषाणू आहे, व्हायरस आहे, ते किती कुठे कोणाला चावेल. परत माझा लिंक मी पाठवत कसं जमेल मला माहिती नाही. स्टार्टिंगलाच इस सपोर्ट माय पॉडकास्ट असेल तर तुम्हाला कळेल. समर सायन्स आणि परत तिकडेच फिरतो. ठीक आहे. तर आता काय चालू आहे माहिती आहे जेजुएट्सचं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं रामाच्या वेळेला रामायणाच्या वेळेला त्रेतायुगमध्ये राम होता, द्वापारच्या शेवटच्या वेळेला आता कलियुग संपलेलंच आहे. आता आपण परत ते तुम्हाला समजवायचं. युग असा नाही फिरत, युग असा पेंड्युलमसारखा फिरतो. हे जर का सतयुग आहे हे आणि हे, तर हे डिसेंडिंग आहे, इथून मग असेंडिंग आहे. तर हे डिसेंडिंग सतयुग म्हणजे तेच म्हणजे समुद्रमंथन, रामायण फास्ट जातो. द्वापारयुग, महाभारत, कृष्ण जन्म, मग कलियुगाचा सगळ्यात घाणेरडा जसं येतं तसं बोलतो. अरे यार, ब्लॅक विच युरोपमध्ये, मग शिवाजी महाराजाचं, मग कलियुग असेंडिंगमध्ये शिवाजी महाराज. मग आत्ता जे आपण 2023 आहोत ते मोदी, म्हणजे 14पासून जे काय 23ला आता हे परत असेंडिंग द्वापारयुग, असेंडिंग त्रेतायुग आणि असेंडिंग सतयुग. ठीक आहे. मग इट विल जस्ट गो लाईक दिस. ठीक आहे. प्लीज बी आर विथ मी अँड प्लीज तुम्हाला सगळं. तर मी BT बोलेन, भाऊचं नाव नाही घेणार, फक्त भाऊ बोलेन. तर BT ज्या संदर्भात कायदेशीर किंवा एका केसला धरून दुसऱ्या केसची बोलतो, तर मी पुराणाची पोळी म्हणजे आपले जे वेद पुराण आहेत ना त्याला धरून जसं जमेल. मी ना सुसंस्कृत माणूस आहे ना माझ्यामध्ये कुठले कसला मी वेद पुराण वाचलं आहे. पण जे काही मी वाचलं आहे, मी सौदी अरेबियाची कुराणी वाचली आहे, हदीस पण वाचली आहे, मी बायबल पण वाचलं आहे, ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट. कारण मला असं वाटायचं की हे माझ्या आयुष्यात खूप वाईट गोष्टी घडल्या. तर मी म्हटलं मूळ कुठे आहे, त्याचा मूळ शोधून काय फायदा नाही. 2च गोष्टीवर अडकून राहा, तुमचं सगळं नीट होईल. श्रीमद भागवत आणि रामचरितमानस, त्यात तुम्हाला सगळं कळेल. ठीक आहे. आता अमिताभ बच्चनसारखा 11वा की 12वा व्हिडिओ थांबवतो. आता एवढंच पॉईंट बोलला जसं 1 मिनिटाचं, पण त्यासाठी मला माझं अमिताभ बच्चनसारखा इस दुनिया में 2 तरह का कीड़ा होता है. एक गटर के में पैदा होता है, जो समाज गटर से पैदा उसके लिए फिनिट बना है तो, लेकिन जो समाज की गंदगी में जो बना हुआ है, जेजुएट्स की बात करूँ उसके बारे में फिनिट जब भी बनाइश नहीं बनता है ना, तो वो लोग अपने आप को हमेशा डेवलप होता है. तो अमिताभ बच्चन का मैं डायलॉग भी अपडेट कर रहा हूँ. तो इसलिए इट इज़ व्हेरी इम्पॉसिबल. सो इट इज़ नॉट, आपण सनातन धर्माने मारून नाही होतो राजानो. ती महत्त्वाची गोष्ट आहे की युद्ध कधीच संपत नाही, नॉनस्टॉप. दत्ताजी सिंधिया, जब तक जिएंगे तब तक लढेंगे, जब तक जिएंगे तब तक लढेंगे. आणि हे ते गौरव भाटेचं लिंक मी पाठवतो त्याशी. ते गौरव भाटे आणि गौरव वल्लभ. गौरव भाटे तर BJPचा ऑलरेडी होता.
गौरव वल्लभ. तर आता परत डायरेक्ट पॉईंट होतो, कारण मी जेजुएटचं बोलायला गेलो, पण यांचे करंट अफेअर्स एवढे आहेत. आता हिडनबर्गला धरून गौरव वल्लभाने 5 पॉईंट एकदम मस्त आणि ठळक बोलले की काँग्रेस हिडनबर्ग टाकल्या पटकन कशी रिपोर्ट करते. आणि हिडनबर्ग कोण, तो हा सुद्धा बोलला, IT मिनिस्टर, तो पहिले होता ना सिंग, त्यांचे की नावं मला विसरलं. सगळेजण ओरडतात की काँग्रेस हिडनबर्ग आणि तो अंकल सॅम तिकडे भोकले, आणि इकडे लोक पोपट पंचे करतात. 2 दिवसांनी ते पोपट होणारच आहे, जसे बांगलादेश आणि आता सगळं होतं. हे लोक फक्त कुत्र्या भोकाचं काम करतात. तर गौरव वल्लभाने त्यांच्यावर रडायचं काम केलं, जे महाराष्ट्रामध्ये करत नाहीत. आता हे महत्त्वाचं बोलतो, ते आता ऐकायला पाहिजे. प्रोटोटाईप मी प्रोटोटाईपची गोष्ट करतो. आता 15 व्हिडिओ होतो तिकडे, मला संपवायला पाहिजे. प्लीज बेअर विथ मी 1 तासावरून 15 मिनिटं येण्याचा प्रयत्न. तर ही जी लेट्स गो फ्लो, मोदीची जी डबल इंजिनची सरकार आहे त्याच्यामध्ये ना दुरावा होतो. म्हणजे प्रोटोटाईप किंवा प्रोटोकॉल दोन्ही एकच. प्रोटोकॉलचं प्रोटोटाईप. तर जे सेंट्रल गव्हर्नमेंट सारखी कोणी काय भोगला की ठोका, विरोधी अपील पद्धतीने कोणी भोकला की ठोका, तो एकटाच करतो. बाकीचे लोक का करतात. आणि आता खास करून महाराष्ट्र, मी एकदम झपकन आलो पॉईंटवर. महाराष्ट्रामध्ये आपण आपलेच पाय तोडतो आणि आपण तर मराठीत जातं ते वेगळं. आता शेवटचं अजून एक लास्ट बनवतो प्लीज, एक आता खरोखर लास्ट. त्यात आपण तर शिवीच देऊ का, भेंडी आपण मराठी लोक पहिल्यापासूनच आपला इतिहास आहे एकामेकांच्या पाय काढतो. मला हे कळत नाही आहे, देवेंद्र फडणवीस साहेब, पटकन बोलून टाकतो, रिलेशन परत मला एक्सप्लेन करायला लावू नका. कंटाराच्या मूवीसारखेच गुल्ली गाय, देवेंद्र फडणवीस साहेब विष्णू, आणि हा पंजुर्लिका काळा. तो गुल्लीगाव म्हणजे तो रानडुक्कर विष्णू. हे दोघं कधी एकत्र होणार. ज्या दिवशी ते एकत्र होतील ना, ज्या आईचा महाराष्ट्र म्हणतात की भक्ती आहे ना, भक्ती साऊथपासून मूळ आलं, महाराष्ट्रात पूर्ण वाढली श्रीमद भागवतमध्ये. आणि खरोखर सांगतो, या काँग्रेसचा सफाया ना या महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे. आणि हे दोघे आहेत ना एकत्र येतील ना, बोला जय श्रीराम. मला तर समजलं तर जय श्रीराम रिप्लाय करा, जय श्रीराम. खरोखर लास्ट, खरोखर सांगतो, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे, मी त्यांना एकत्र करू शकतो. माझा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, बोला, मला विचारा, बिकॉज आय एम अ कन्सल्टिंग क्लॅरवॉन्ट एपिस्टेमॉलॉजिस्ट. सो मला भाऊ बीटी भाऊ, मी तर बीटी भाऊ बोललो, नाव नको माझ्यामुळे त्यांचं नाव खराब नको व्हायला असं. ते ज्याप्रमाणे केसेस रिलेट करतात तसं मी पुराणाच्या मार्फत ना मी पुराण प्रवीण आहे, म्हणजे स्पेशल ना माझ्यात कुठली होरा बिराने काही नाही आहे, ना मी ज्योतिष प्रवीण आहे. पण मी जे काय ते माझ्यात आहे, मी लिटरली करू शकतो. आय कॅन डू इट राईट नाव. मुझे व्हिडिओ कॉन्फरन्स करो, एका झटक्यात मी दोघांची युती करू शकतो. दोघांची, राज आणि उद्धव याची, देवेंद्र फडणवीस यांची. जय श्रीराम. संपलं.